संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ल्याचा निषेध, आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी. संगमनेर शहरात वडगाव पान परिसरात घडलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील ॲसिड हल्ल्याच्या धक्कादायक घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटच्या वतीने पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर देण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष कैलास भाऊ कासार यांनी प्रशासनाकडे आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडितेला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. आपण पाहत आहात न्यूज BA संगमनेर. बाई मी एवढा होते ना तिशी सांभाळली नाही. शेवटी शाळेपासून पण CC कॅमेरा असतीलच. ही मुलीची मुलं आहे, मुलाचे नाही. ही मुलगी माझी लहान आणि हे पोरग 6 महिन्याचा असताना बाप वारलेलं आहे. ती 6 वर्षाची होती, 7 वर्षाची ती. आणि हा 6 महिन्याचा नाही, 7 महिन्याचा. 7 काय 6 काय महिन्यात काय हार येतोय. इकडे आमच्या काय तारखे टिकेल राहते, आमच्या बोगसला तारखे राहते. हे व्हायला नको आणि झालंच नाही पाहिजे एवढीच माझी. आणि याचा लवकर परिपाठ करावा ही माझी हात जोडून विनंती सगळ्यांना. नाही. आता सकाळी कोण रास्ता रोग त्याला सगळे लोक आले, सगळेकडून पक्ष संघटना सर्वांनी निषेध नोंदवला. शेवटी आता आम्हाला पण ती माहिती त्यांना वरती पाठवायची काय. शेवटी सकाळपासून साधारणपणे तिकडे सरकल्या मी तिकडे सरकले असे भांडणं काय राहते. हे काय भांडण नसतं, कारण आई बाप मारतात, बहीण भाऊ मारतात, पण शेजारी कधी मरत तो वंशाची परंपरा. बरोबर नाही. जी घटना घडली ती चांगली नाही घडली. फक्त मला न्याय पाहिजे. 100% भेटणार. 100% बघा. आरोपी किती जरी हुशार असलो ना, एकदम शांत शेवटी एकदम शांत. काय ना काय चूक करतो आणि तो सापडला. सायकलवर होती का? हा सायकलवरच होती. हात मोडला होता तिचा. उद्या शाळेत मी तिच्याच बरोबरची मुलगी होती, तिच्याच वर्गातली. मी गेले पिरगाळा सरकला हाड त्याचं कधी काय भांडण काय आता साधारण गोष्ट आहे. एवढं मनावा घेता येत नाही ना लहान पोरांचं. नाही म्हणजे असं वाटतंय ताई ती तुमची मुलगी होती, तिचं नाव काय होतं? ईश्वरी संजय. ईश्वरी. म्हणजे ही जी घटना झाली तुमच्या उद्दिष्टाने हे पूर्ण शाळेमधूनच ही घटना घडलेली आहे, तुम्हाला हे नक्की माहिती आहे. आणि समोर तुम्ही जे आता आम्हाला खुल्यापणे सांगताय का समोरील जो मुलगा आहे तो 9वीचा मुलगा आहे, त्याने 2-3 वेळा त्याला पाठलाग करून त्याचा पिछा केला असं तुम्ही सांगताय. धमकी दिली. 3 जण होते त्याचा पाठलाग करत होते. हा थोडस ते त्यांचं माहिती आहे. तर तुमचं उद्दिष्ट म्हणजे शाळेमधूनच ही घटना घडली आहे त्यांची, असं गावातलं व्यक्ती कोणी करू शकत नाही असं तुमचं उद्दिष्ट आहे. कोणीच करणार. आणि शाळेमध्ये तो जो मुलगा म्हणता तुम्ही ते 2 दिवस पण शाळेत येत नाहीये असं तुमच्या थोडं आम्हाला. तर खरोखरच खूप निंदनीय आपल्या महाराष्ट्रामध्ये वडगाव पान या ठिकाणी खूप निंदनीय घटना झाली आहे. एक छोटीशी चिमुकली मुलगी त्याच्यावर ॲसिड फेकला. खूपच कृत्य हे घाणेरडं कृत्य केलं आहे ज्यांनी केलं ते. आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ते आपल्या पिढीतले जी चिमुकली आहे त्याला न्याय भेटावा अशी मागणी करू. आणि लवकरात लवकर तो जो आरोपी आहे त्याला चांगली कठोर शिक्षा भेटावी आमच्या उद्दिष्टाने आम्ही आमच्या चॅनलवर टाकून आपल्याला मदत करू. थांबतो. प्रकार घडला आपल्या लहान मुलीवर जी 6वीमध्ये शिक्षण घेते. रस्त्याने येत असताना एका नराधमाने तिला अडवून जो तिच्यावर ॲसिड हल्ला केलेला आहे, तर त्या हल्ल्याचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष शहर अध्यक्ष कैलास कासार या नात्याने मी तीव्र शब्दात निषेध करतो. आणि जो कोणी आरोपी असेल मी प्रशासनाला एवढं सांगू इच्छितो की त्याला लवकरात लवकर तात्काळ अटक करून आणि होईल तेवढी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आम्ही मागणी करतो. आज आम्ही सकाळीसुद्धा रास्ता रोकोमध्ये आम्ही आमचे तालुका अध्यक्ष आशिष भाऊ शेळके, स्वतः मी, आमचे कार्यकर्ते, पक्ष संघटना सर्वजण तिथं रास्ता रोको होते आणि भरपूर लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे.
कारण की घटनाच अशी घडलेली आहे की ती जी चिमुकली जिच्यावर जो हल्ला झालेला आहे ती आज प्रत्येकजण काय पाहतो, उद्या आपल्याही घरात लहान मुले आहेत आणि उद्या आपल्यासोबत सुद्धा हे असे कृत्य घडू शकतात. त्यामुळे या अशा कृत्यांना कुठेतरी आळा बसणं एकदम म्हणजे गरजेचं आहे. आणि जो कोणी आरोपी असेल त्याला मी तर म्हणतो की त्याला भर चौकामध्ये हे जर भर चौकात घेऊन जे कृत्य त्यांनी तिच्यावर जसं केलं तर प्रशासनाने ज्या कायद्याने ज्या म्हणजे आज बोलायला तशी शब्द नाही की जर आता शेवटी लाईव्ह बोलतोय असं जर एकटा जर सापडला तर त्याला मी सोडणार नाही. त्याला इतका घाण कृत्य त्यांनी केलेलं आहे. अरे नालायका, तुला कळायला पाहिजे की तू हे काय, अरे ही आता मी सांगतो काय शब्दसुद्धा फुटत नाही, इतकं रक्त घुसळलेलं आहे. त्यामुळे प्रशासनाला आम्हाला एकच सांगू इच्छितो आहे की त्याला लवकरात लवकर तात्काळ अटक करून आणि त्याला अशी शिक्षा द्या की जेणेकरून ती शिक्षा पाहून की लोक जे कोणी असे कृत्य करून त्याचे हात थरथर कापले पाहिजे. तर हा जो आज आमचं जे मी यांना भेटलेलो या कुटुंबाला ज्या भेटी दरम्यान आम्ही त्यांची चर्चा केलेली, ही सर्व चर्चा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. आणि एवढं बोलून मी थांबतो. आता आपली बातमी किंवा जाहिरात आमच्या चॅनलवर देणे झाले सोपे. संगमनेर शहर व जिल्ह्याची कोणतीही घटना, सामाजिक, राजकीय माहिती, वाढदिवसाच्या शुभेच्छा, दुकानाचे जाहिरात व्हिडिओ फक्त आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवा. आम्ही ती बातमी जाहिरात लगेच प्रसिद्ध करू. तर आमचा मोबाईल नंबर आजच सेव्ह करा. आपला संपादक शाहनवाज चांद बेगमपुरे, संगमनेर. धन्यवाद.